नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनंत सर तुम्हा सर्वांचं या व्हिडिओमध्ये सरसे स्वागत करतो। आज आपण वर्ग 8वी मधील NMS नवोदय स्कॉलरशिप अशा बऱ्याच एक्झाममध्ये किंवा परीक्षामध्ये विचारला जाणारा सर्वप्रथम प्रश्न असतो अक्षरमालावर। तर आपण आज अक्षरमाला घेतलेला आहे। अक्षरमाला एकदम सुंदर आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला काही मिनिटांमध्ये प्रश्न कसे सोडवायचे हे समजून सांगणार आहे। सर्वप्रथम तुम्हाला जर अक्षरमाला किंवा आपण ह्याला तीन गट दिलेले असतात। गटाशी जुळणारा गट सुद्धा आपण ह्याला म्हणतो। ओके, गटात बसणारा पद ओळखा किंवा अक्षरमाला देखील आपण याला म्हणतो। सर्वप्रथम अक्षरमाला शिकण्या अगोदर वर्णमाला शिकण्या अगोदर तुम्हाला एबीसीडी दिसत असेल तर एबीसीडी ला तुम्हाला या पद्धतीने मी जसे नंबर देतोय त्या पद्धतीने तुम्हाला काय करावं लागतील, नंबर देऊन टाकावे लागतील। एक असतो 1 नंबरला, बी असते 2, 3, 4 आणि 5, 6, 7, 8, 9 आणि 10, 11, 12, 13, 14 आणि 15, इथे 16, 17, 18, 19 आणि 20, 21, 22, 23, 24, 25 आणि 26। ओके, या पद्धतीने तुम्हाला काय करावं लागतील, अल्फाबेटला नंबर द्यावा लागतील। अल्फाबेटला नंबर दिले, सिंपल आहे। क्वेश्चन काय दिला बघा आपल्याला, पहिलाच क्वेश्चन आहे। क्वेश्चन पहिलाच आपल्याला काय दिलाय, HM बघा, H आणि M दिलेला आहे, पुढे T आणि Y दिलेला आहे, पुढे N आणि S दिलेला आहे। मला ना तुमच्या पुढे एबीसीडी दिलेले आहे। सिंपल मला सांगा, कमेंट करून सांगायचं H किती नंबरला आहे। H आहे 8 नंबरला, H आहे 8 नंबरला। मला ना कमेंट करून सांगा M किती नंबरला आहे, 13 नंबरला। पुढे टी किती नंबरला आहे बाळांनो, कमेंट करून सांगा। टी आहे 20 नंबरला, टी आहे 20 नंबरला। ओके, टी किती नंबरला आहे, 20 नंबरला आहे टी। वाय किती नंबरला आहे बाळांनो, कमेंट करून सांगा। वाय असतं 25 नंबरला, वाय काय असतं 25 नंबरला। त्याच पद्धतीने तुम्ही कमेंट करून सांगायचं एन किती नंबरला आहे। एन आहे 14 नंबरला आणि एस आहे 19 नंबरला बाळांनो, एस आहे 19 नंबरला। आता नीट लक्षात घ्या बघा, मी हे अंक का लिहिले तेही सांगतो तुम्हाला। ओके, अंक का लिहिले आता लक्षात घ्या। 8 मध्ये किती टाकल्यावर 13 होतील, 8 मध्ये 5 टाका, 8 आणि 5 किती 13। 20 मध्ये किती टाकल्यावर 25 होतील, 20 आणि 5 25। 14 मध्ये किती टाकल्यावर 19 होतील, तर 5 टाकल्यावर किती होतात, 19। तसंच आपल्याला पर्याय मध्ये बघायचंय की त्या संख्यांची बेरीज करून किंवा असं कोणता अल्फाबेट आहे त्या अल्फाबेटमध्ये 5 मिळवल्यानंतर पुढला अल्फाबेट भेटतो। तर आपण वळूया आपल्या अल्फाबेटकडे। इथे दिलंय तुम्हाला क्यू नंबर 1 ला, क्यू आणि डब्ल्यू, जी आणि के, जे आणि ओ, आणि पुढे दिले तुम्हाला ई, ए आणि ई। मला सांगा क्यू आणि डब्ल्यू, क्यू किती नंबरला बाळांनो, क्यू आहे 17 नंबरला आणि डब्ल्यू आहे 23 नंबरला। डब्ल्यू किती नंबरला आहे, 23। चला आता जर आपण 17 मध्ये किती टाकल्यानंतर 23 17, 18 19 20 21 22 23, 6 टाकल्यानंतर किती टाकल्यानंतर 6 टाकल्यानंतर जी आणि के, जी आहे 7 नंबरला आणि के आहे 11 नंबरला। बघा 7 8 9 10 11, 4 टाकल्यावर किती टाकल्यावर 4 टाकल्यावर। तसं जे आणि ओ बघूया आपण। जे किती नंबरला आहे, 10, जे आहे 10 नंबरला आणि ओ आहे 15 नंबरला। जे आणि ओ 10 मध्ये 5 टाकले 15 येतात बघा। 10 मध्ये 5 टाकले म्हणजे हे तुमचं येणार नाही उत्तर, हे पण येणार नाही। ओके, हे पण येणार नाही, हे पण येणार नाही। जे आणि ओ। आता ए आणि ई बघू। ए आहे 1 नंबरला, ई आहे 5 नंबरला। 1 मध्ये किती टाकल्यावर 5 होतील, 1 मध्ये जर तुम्ही 4 मिळवले, 1 मध्ये 4 मिळवले तर किती येतील, 5 येतील। म्हणून पर्याय क्रमांक तुमचा तिसरा येणार आहे, जे ओ। एकदम सुंदर आणि साधं। फक्त करायचं काय, वर्णमाला किंवा अक्षरमाला शिकताना एबीसीडी पाठ करून टाका, त्याचे नंबर पाठ करून टाका। तुम्हाला हे इझी आणि साधे क्वेश्चन वाटतील आणि खूप सोप्या पद्धतीने तुम्ही सुद्धा सोडवताल माझ्यासारखंच। आता पुढे बघू आपण ए ई जी के ओ टी एफ जे ओ, ह्याला सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला सोडवायचे। ए ई आणि जे। ए किती नंबरला आहे सर्वप्रथम सांगा मला, 1 नंबरला कमेंट करायची। ओके, कमेंट करून सांगू शकता तुम्ही। ए किती नंबरला आहे, 5 नंबरला आहे आणि जे किती नंबरला आहे, 10 नंबरला आहे। ओके,
तसंच के ओ टी, आता बघा के ओ टी, के ओ आणि टी. के किती नंबरला आहे? के आहे 11 नंबरला. ओ किती नंबरला आहे? 15 नंबरला. आणि टी किती नंबरला आहे? 20 नंबरला. ओके बघा. आता तसंच पुढे या. आपल्याला पुढे दिले बघा एफ जे ओ. एफ जे ओ. एफ किती नंबरला आहे सांगा चला. एफ जे ओ. एकदम सोप्या आणि साध्या भाषा सांगतो, एकदम मराठी भाषामध्ये आपल्या. एफ जे ओ. एफ किती नंबरला आहे? 6 नंबरला आहे. जे किती नंबरला आहे? 10 नंबरला आहे. आणि ओ किती नंबरला आहे? 15 नंबरला आहे. मुलांनो तुम्ही जर नीट निरीक्षण केलं तर मी जर 1 मधून जर वजा 4 केले, राईट, 1 मधून किंवा 5 मधून 4 घालवले ते 1 राहतंय. आणि मी जर 5 मध्ये 5 टाकले तर किती होतात? 10 होतात. इथं सुद्धा त्याच पद्धतीनं मी जर 15 मधून 4 घालवले, 15 वजा 4 केलं तर 11 येतील. पण 15 मध्ये जर मी 5 टाकले तर 20 होतील. 15 मध्ये जर मी 5 टाकले तर 20 होईल. तसंच मी ह्या 10 मधून जर 4 घालवले, किती? 10 मधून 4 घालवले तर 6 राहतील. पण 10 मध्ये मी 5 टाकले तर किती होतील? 15 होतील. 10 मध्ये 5 टाकले तर 15. तसंच आपल्याला पर्यायामध्ये सुद्धा बघायचं, ही ट्रिक कोणत्या पर्यायाला लागू होते. मी पर्याय घेतोय नंबर 1 चा आर पी वाय पी टी वाय एच जे एम यू एक्स ए. ओके, आपल्याला पर्यायाचे सुद्धा आपल्याला किमती लिहून घ्यायच्यात. पर्याय आर ची किंमत काय आहे हो? आर किती नंबरला आहे? 18 नंबरला आहे. 18. पुन्हा फी किती नंबरला आहे? बघा फी 22. पुन्हा वाय किती नंबरला आहे हो? वाय आहे 25 नंबरला. ओके, आता इथं याच्यावरूनच कळतं आपल्याला 22 मध्ये जर आपण 5 टाकले तर 25 येतात का? नाही, लगेच कळतं बघितल्या. 22 मध्ये 5 टाकले तर जास्त होतं 28 कडे जातं. आपल्याला आणायचं होतं किती? 25. 22 मध्ये जर 5 टाकले तर 25 यायला पाहिजे, ते का नाही, म्हणून हे सोडून द्या. पुन्हा पी किती नंबरला आहे? 16 नंबरला आहे. टी किती नंबरला आहे? 20 नंबरला आहे. आणि 20 मध्ये 5 टाकले आपण, आता हे येऊ शकतं बघा. 20 मध्ये 5 टाकले 25 आणि वाय 25 नंबरला आहे बघा. 20 मध्ये जर आपण 5 टाकले, 20 मध्ये किती टाकले? 5, 25 आलं. आणि 20 मधून जर आपण वजा 4 केले तर 16 उत्तर येते बघा. म्हणजे आपला 100% PTY किंमत येणार आहे. ओके, आणि पर्याय सुद्धा तेच येणार आहे, PTY. आपण एच जे एमचं तसं बघू. ओके, आपलं तेच बरोबर आहे का दुसरं अजून कोणतं उत्तर बरोबर आहे? एचचं किती नंबरला आहे? एच आहे 8 नंबरला. जे किती नंबरला आहे? जे आहे 10 नंबरला. आणि एम किती नंबरला आहे? एम आहे 13 नंबरला. आता लगेच कळतंय, 10 मध्ये 5 जर टाकले आपण तर 15 व्हायला पाहिजे. आलंय किती? 13. म्हणजे हे पण पर्याय गेला. यू एक्स ए. आता यू किती नंबरला आहे? 21 नंबरला आहे. एक्स किती नंबरला आहे? 24 नंबरला आहे. 24, 25, 26, 27, 28, 29. 29 म्हणजे बघा 26, 27, 28, 29. सी यायला पाहिजे. आलंय काय? 1. ओके, आणि एक हे 1 नंबरला आहे. 24 मध्ये आपण जर 5 टाकले तर 1 येते का? नाही. म्हणजे हा सुद्धा पर्याय तुमचा गेला. एकदम सुंदर पद्धतीने बघा. फक्त आपल्याला काय पाहिजे? एबीसीडी पाठ आणि त्याचे अंक पाठ पाहिजे. तसेच आपण काही प्रश्न अजून घेतले, मी खाली येतोय. त्याचा स्क्रीनशॉट काढायचा असला तर तुम्ही काढू शकता. मी थोडं साईडला येतो. ओके, बघा आपल्याला काही प्रश्न मी दिलेत आणि काही प्रश्न मी तुम्हाला सुद्धा होमवर्कला देणार आहे. आता तसंच आपल्याला एबीसीडी, आता जसं आपण हे केलं, मी एबीसीडी थोडीशी खाली घेतो परत. ओके, म्हणजे आपल्याला हे व्हावं म्हणून. बघा एकच मिनिट, आपल्याला समजण्यासाठी एबीसीडी वर्णमालामध्ये एबीसीडी खूप महत्वाचा पार्ट आहे, लक्षात घ्या. एबीसीडी खूप महत्वाचा. आता ही एबीसीडी आपल्याकडे. ओके, मी हिला जशाला तसं आपल्या इथं क्वेश्चन कशी घेतो, म्हणजे आपण ह्याचा चांगला अभ्यास करू शकतो. ओके, बघा एकच मिनिट. ओके, वाटल्यास ते थोडे प्रश्न मी खाली घेतो. एकच मिनिट, ते प्रश्न मी काय करतो? खाली घेतो, म्हणजे तुम्हाला अजून सुंदर पद्धतीनं सर्व प्रश्न समजून सांगू शकेल. ओके, होईल तेवढं मी तुम्हाला प्रश्न समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ओके, या पद्धतीने बघा. एक कमेंट करून तुम्हाला उत्तर सांगण्यासाठी सुद्धा आपण दिलेलं आहे, लक्षात घ्या. ओके, चला.
ओके, आपण ह्याला काय करू, मी तर तुम्हाला कमेंट करून एक उत्तर सांगायचं सांगितलं, ते कमेंट करून तुम्हाला उत्तर सांगायचंय. ह्याला परत नंबर द्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 11 12 13 14 आणि हे 15. ओके, बघा 15 16 17 18 19 आणि 20 21 22 23 24 25 आणि हे 26. ओके, नंबर दिले. आता या इकडे बघा काय प्रश्न आपल्याला, एफ जे एन, ओके, टी एक्स बी एल पी टी. ओके, चला नंबर देऊन द्या, सिंपल नंबर द्या. एफ किती नंबरला आहे बघा, एफ आहे 6 नंबरला, जे किती नंबरला आहे 10 नंबरला, एन किती नंबरला, एन आहे 14 नंबरला. दिलं, एन किती नंबरला आहे 14 नंबरला. पुन्हा टी किती नंबरला, टी आहे टी 20 नंबरला, टी आहे 20 नंबरला. एक्स किती नंबरला आहे हो, एक्स आहे 24 नंबरला. बी किती नंबरला आहे हो, बी आहे 2 नंबरला. ओके, बी आहे किती नंबरला 2. पुन्हा एल पी टी, एल किती नंबरला आहे, एल आहे 12 नंबरला. एल आहे, एक मिनिट, एल आहे 12 नंबरला. पी किती नंबरला आहे, पी आहे 16 नंबरला. आणि टी किती नंबरला आहे हो, टी बघा, टी आहे 20 नंबरला. ओके, टी किती नंबरला आहे 20. आता एफ जे एन, ओके, एकच मिनिट बघा, एकच मिनिट. ओके, दाखवा बघा. आता सिंपली, ओके, क्लिअर दिसतंय तुम्हाला. आता मला सांगा 6 मध्ये जर आपण, एकच मिनिट सॉरी, इथे 6 आहे आणि इथे 10 आहे. ओके, 6 मध्ये जर 4 मिळवले, 6 आणि 4 किती येतात 10, 10 आणि 4 किती हो, 10 आणि 4 14. तसंच 20 आणि 20 अधिक 4 केले तर 24 येतात. 24 मध्ये जर आपण 2 मिळवले, 24 मध्ये 2 मिळवले, 24 आणि 4 28, 28 नंबरलाच येतं ना. इकडे बघा, हे 26 27 आणि 28. म्हणजे बी किती नंबरला ना, म्हणजे त्या नंबर येईल येतं. म्हणजे 6 मध्ये जर 4 मिळवले मी, 10 नंबरला जे आहे बघा, जे 10 नंबरला आहे, 10 मध्ये 4 मिळवले 14, 14 नंबरला एन आहे. समजलं. पुन्हा 20 मध्ये जर मी 4 मिळवले 24, 24 नंबरला एक्स आहे. मी 24 मध्ये जर 4 मिळवले तर 28 येईल. किती येईल 28. पण बी किती नंबरला आहे, बी 2 नंबरला आहे. पण इकडून जर आपण मोपलं तर 28 नंबरलाच येतो, लक्षात घ्या. 26 27 आणि 28 हे सुद्धा बरोबर आहे आपलं. म्हणजे आपल्याला काय करायचंय, इथं 28 येणार. किती येणार 28, म्हणजे हे 28 नंबरलाच येते आपण जर परत काउंट केले तर. पुढे बघा, आता 12 मध्ये जर मी 4 टाकले, 12 आणि 4 किती 16, 12 आणि 4 16, 16 नंबरला पीच येणार बघा, आलं पी 16 नंबरला. तसंच 16 मध्ये जर मी 4 मिळवले, 16 मध्ये मी 4 मिळवले तर 16 आणि 4 20. ओके, 16 आणि 4 20, 20 नंबरलाच टी आहे. राईट. त्याच पद्धतीने आपल्याला हे अल्फाबेटमध्ये बघायचे, पर्यायामध्ये बघायचे की कोणता पर्याय तसा लागू शकतो आपल्याला. ओके, बघा पर्यायामध्ये आपण बघू की कोणता पर्याय तसा लागू शकतो आपल्याला. ओके, बघा आता सिंपल पद्धत एकदम, सी जे के, सी जी के, एम पी एस, झेड सी ई आणि डी एच के. तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे बाळांनो, काही असं नका, तुम्हाला समजणं खूप गरजेचं आहे. सी 3 नंबरला आहे बघा, जी किती नंबरला आहे, जी आहे 7 नंबरला आणि के आहे 11 नंबरला. ओके, त्याच पद्धतीने बघा एम किती नंबरला आहे, एम आहे 13 नंबरला. त्याच पद्धतीने पी किती नंबरला आहे, पी आहे 16 नंबरला. त्याच पद्धतीने एस किती नंबरला आहे, एस आहे 19 नंबरला. ओके, तसेच आपल्याला झेड सी ईच बघायचं. झेड आहे 26 नंबरला, सी आहे 3 नंबरला आणि ई आहे 5 नंबरला. तसंच आपल्याला डी एच के च बघायचं. डी आहे 4 नंबरला, एच आहे 8 नंबरला आणि के आहे 11 नंबरला. आता बघा टाकून बघा बरं, 4 4 टाकायचे, 3 आणि 4, 3 अधिक 4 केले आपण,
तर 7 येतात. जी 7 नंबरलाच आहे का आहे. मी परत ह्याच्यामध्ये 4 टाकणार आहे. 7 अधिक 4 ओके 11. 11 नंबरलाच की आहे बघा. 11 नंबरला पर्याय क्रमांक पहिला येईल एक अंदाज. तरी आपण बघूया तिन्ही पर्याय कसे येतात ते. ओके 13 मध्ये 4 टाका. 4 5 6 7 17 उत्तर येते. इथं आलंय किती 16 म्हणजे हे तर गेलं आपलं. ओके 17 यायला पाहिजे तर आलंय 16. पुन्हा 26 मध्ये जर मी 4 टाकले तर 23 येते का बघू आपण. इथं 3 दिले म्हणजे 23. 26 मध्ये 4 टाकले 26. 27 28 29 आणि 30 येईल. हा पण पर्याय गेला. ओके आणि DHK मध्ये 4 मध्ये जर आपण 4 टाकले 8 येते. पण 8 मध्ये जर मी 4 टाकले तर 12 येईल आले 11. राईट 12 येतंय आले 8 आणि 4 12 पण आले 11 म्हणून पर्याय क्रमांक पहिला तुमचा बरोबर उत्तर आहे 100%. तसंच आपल्याला ह्याचं बघायचं काय दिले QNL HECWTEWTR बघा QNL HECWTR ओके क्यू किती नंबरला आहे ओ क्यू आहे 17 नंबरला. एन किती नंबरला आहे ओ एन आहे 14 नंबरला. एल किती नंबरला आहे ओ 12 नंबरला. ओके त्याच पद्धतीने एच किती 8 ई किती 5 आणि सी किती या 3 ओके या पद्धतीने. पुढे DWTR डब्ल्यू किती नंबरला आहे 23. टी किती नंबरला आहे 20 आणि आर किती नंबरला आहे आर 18. ओके आता बघूया आपण बघा एकच मिनिट. चौदा 20 23 मधून 20 गेले 3 राहिले. 8 मधून 5 गेले 3 राहिले आणि 17 मधून 14 15 16 आणि 17 3 राहिले. बघा इथून एक मिनिट ह्यांची वजा बाकी केली 17 मधून 3 गेल्यावर 17 मधून किती घालवले 3 17 मधून 3 गेले 14 राहतात. ओके 17 8 मधून 3 घालवल्यावर 8 मधून 3 वजा केल्यावर 5 राहतात आणि 23 मधून 3 वजा केल्यावर 20 राहतात. बरोबर आहे का. आता 18 मधून जर मी 2 वजा केले 18 मधून किती वजा केले 2 20 राहतात. 3 मधून जर मी वजा 2 केले तर 5 राहतात आणि 12 मधून जर वजा 2 केले मी तर 14 राहतात. म्हणजे वजा 3 वजा 2 वजा 3 वजा 2 उत्तर येणार आहे तुमचं. आपण तसंच पर्यायाला बघू DAX KNP तसंच SQN तसंच WTWX ओके एकदम सुंदर. बघा आता DAX च्या किमती घ्या. चला डी किती नंबरला 4 ए किती नंबरला 1 एक्स किती नंबरला 24. हे तर लगेच बैतल्या समजत घे उत्तर येणार नाही म्हणून. ओके कारण की 24 मधून 2 गेला 1 कधीच येत नाही. पुन्हा KNP के किती नंबरला 11 एन किती नंबरला 14 आणि पी किती नंबरला 16. बघा आता आपल्याला वजा 3 करायचं आहे. आता 17 मधून 14 आता 11 मधून जर वजा 3 केलं तर 14 येईल का नाही हे पण गेलं लगेच समजतं बघितल्याच. SQN एस किती नंबरला 19 क्यू किती नंबरला 17 आणि एन किती नंबरला 14. ओके एन किती नंबरला 14. आता बघा एकच मिनिट ह्या मी सांगताना थोडस मिस्टेक सांगितल्या. 14 आपण 17 मधून वजा 3 केले 14 14 मधून वजा 2 केल्यावर 12 येतात. सॉरी सांगताना मी 12 मधून 2 वजा केल्यावर 14 असं म्हणले. 14 मधून 2 वजा केल्यावर 12 येतात आणि 5 मधून 2 वजा केल्यावर 3 20 मधून 2 वजा केल्यावर 18. ओके त्या पद्धतीने. आता 19 मधून आपल्याला किती करायचे 3 वजा करायचे 17 येतात का बघा. 17 18 19 नाही देत हे सुद्धा गेलं म्हणजे TWX 100% आपलं उत्तर असणार. टी 20 नंबरला डब्ल्यू किती नंबरला 23 राईट 20 ते 20 23 आणि एक्स किती एक्स 24 नाही. एकच मिनिट आपलं कुठेतरी मिस्टेक झाल्या. एक मिनिट
17, 18, 19, 2 आणि 14, 15, 16 आणि 17. हे बरोबर उत्तर आहे आपला. एकच मिनिट बघा कसं ते सांगतो तुम्हाला, इकडे लक्ष द्या. तो हे ट्रिक बसते आहे इथं. कशी बघा, 17 वजा 17, 14, 15, 16, 17, 3, राईट, वजा 3 आणि 17, 18, 19. इथं जर मी 19 मधून जर वजा 2, बरोबर आहे का, वजा 3 वजा 2, तसं इथं कुठं ट्रिक लागत नाही बघा. इथं पण तशी ट्रिक लागत नाही, फक्त इथंच लागली हा. वजा 3 वजा 2 थोडं मागं पुढे झाले, पण SQN तुमचं उत्तर येणार आहे. SQN हे उत्तर, SQN बरोबर आहे का. SQN बघा एकदा. आणि जर आपण इथं जर तसं केलं, 14 मधून 3 घालवले आपण तर 11 येते. पुन्हा 14, 15, 16, नाही सॉरी, 1 मिनिट, इथं ट्रिक लागते बरं का. ती इथं ट्रिक लागते, माझ्याकडून मिस्टेक झाली थोडी. इथं ट्रिक लागते बघा. वजा 2, 16 मधून 2 गेले 14, 14 मधून 3 गेले 11, राईट, बरोबर आहे. बघा इथं आहे, ही उलटी ट्रिक लागली. एकच मिनिट बघा, इथं उलटी ट्रिक लागली म्हणजे आपल्याला पर्याय क्रमांक KNP भेटणार आहे 100%. पर्याय क्रमांक 3 KNP 100% बरोबर आहे तुमचं. KNP बघा, 16 मधून 2 गेले 14, 14 मधून 3 गेले 11, राईट. पुढे आपण बघूया हा क्वेश्चन 3रा नंबरचा. ओके, हे झालं असेल तुमचं, तर मी पुढे वळतोय थोडस. 3रा नंबरचा क्वेश्चन आपल्याला काय दिलाय बघा. हे कमेंट करून उत्तर तुम्ही सांगायचा, हे तुमच्यासाठी आहे. त्याच पद्धतीने आपल्याला पुढला प्रश्न हा घ्यायचा आहे. क्वेश्चन नंबर 3रा काय दिलाय बघू आपण. बघा, क्वेश्चन नंबर 3रा. ओके, क्वेश्चन नंबर 3रा काय दिलाय. त्याच पद्धतीनं आता जसं आपण हे केलं तसंच EIVR MGNT AFZ आणि U. सांगा, ई ची किंमत किती दिली तुम्हाला. ई ची किंमत 5 आहे, आय ची किंमत 9 आहे, व्ही ची किंमत 22 आहे आणि आर ची किंमत 18 आहे. ओके, त्याच पद्धतीने एम किती नंबरला. एम आहे 13 नंबरला, जी आहे 7 नंबरला, एन आहे 14 नंबरला आणि टी किती नंबरला बाळांनो, 20 नंबरला. ओके, त्याच पद्धतीनं ए किती नंबरला. 1 नंबरला 1. एफ किती नंबरला आहे. 6 नंबरला आहे. झेड किती नंबरला आहे. झेड आहे 26 नंबरला आणि यू किती नंबरला. 21 नंबरला. बाळांनो जर तुम्ही बघितलं तर मी ह्या 21 आणि 1 ची जर बेरीज केली किंवा 26 आणि 1 ची जर बेरीज केली तर 27 येते बघा. आणि 6 आणि 21 ची जर बेरीज केली आपण तर तरी सुद्धा किती येईल. 27 येईल बघा. 21 अधिक 6 27, 26 अधिक 1 27, बरोबर आहे का. या पद्धतीने जरी तुम्हाला हे असं जर समजलं नाही, 1 मिनिट, अजून एक पर्याय आहे माझ्याकडे. एकच मिनिट बघा, इथं मी 26 आणि 1 27 आणि पुढे बघा, पुढे जाऊन अजून 26 6 आणि 1 6 आणि 21 27. ओके, 21 आणि 6 किती 27. त्याच पद्धतीने बघा, 20 अधिक 7 27 आणि 17 अधिक 14 27. ओके, पुढे 18 आणि 20 18 आणि 9 सॉरी 18 आणि 9 27 आणि 22 आणि 5 27. 22 आणि 5 27. ओके, त्याच पद्धतीने आपल्याला बघायचंय पर्यायामध्ये तसं कुठे या. ओके, आपल्याला त्याच पद्धतीने बघायचंय पर्यायामध्ये कुठे आहे तसं. मी घेणार आहे KPLO BXCW. एक मिनिट. ओके, बघा, BXCW पुढे आहे JHSQ आणि पुढे लास्ट आहे
CGXT. ओके, आता आपण बघूया, एक मिनिट, ABCD कुठे आपली बघू. हा, चला, KPLO. के किती नंबरला आहे? 11 नंबरला आहे. पी किती नंबरला आहे? 16 नंबरला आहे. एल किती नंबरला आहे? 12 नंबरला आहे. आणि ओ किती नंबरला आहे? 15 नंबरला आहे. ओ आहे 15 नंबरला. तसंच आपण आता जसं केलं ह्याच्यामध्ये ही आणि ही संख्या, ही आणि ही आणि ही आणि ही आणि ही, ही आणि ही आणि ही. तसंच आपल्याला बघायचंय, या संख्येची ह्याची जोडी लागली तर 21 येते का, आणि ह्या संख्येची जोडी लागली तर 21 येते का? येत नाही. ओके, बघा. तसंच आपल्याला BXCW चे घ्यायचे. बी किती नंबरला आहे? 2 नंबरला आहे. बी किती नंबरला आहे? 2 नंबरला. बी आहे 2 नंबरला. बी आहे 2 नंबरला. एक्स किती नंबरला आहे? 24. सी किती नंबरला आहे? सी 3. आणि डब्ल्यू किती नंबरला आहे बघा? डब्ल्यू आहे 23 नंबरला. आता 24, 25, 26, 27 ह्याची ह्याची जोडी लागते. ह्याची ह्याची आपल्याला ह्याची ह्याची जोडी लावायची, ह्याची ह्याची जोडी लावायची, तेव्हा आपलं उत्तर बरोबर येते. पण तशी जोडी लावल्यावर 27 येते का? नाही. पुढे बघा, जे किती नंबरला आहे? 10 नंबरला आहे. एच किती नंबरला आहे? एच आहे 8 नंबरला. एस आहे 19 नंबरला. आणि क्यू आहे 17 नंबरला. ओके, ह्याची एक जोडी आणि ह्याची एक जोडी होते का? बेरीज केल्यावर 27. 17 आणि 8 केले तुझं 27 होते का? नाही. 19 आणि 10 केले तर 27 होते का? नाही. तसंच आपण CGXT चं बघू. सी किती नंबरला आहे? 3 नंबरला. जी किती नंबरला आहे? जी 7 नंबरला. एक्स किती नंबरला बाळांनो? एक्स आहे 24 नंबरला. आणि टी किती नंबरला बाळांनो? 20 नंबरला. ह्यांची लागते बघा 27. आणि ह्याची 24 आणि 3 केलं तर 27. म्हणून पर्याय क्रमांक तुमचा चौथा येतो, CGXT. बघा, थोडस मी दमाने समजून सांगितलं तुम्हाला, पण तुम्हाला 100% हे समजलं असणार आहे. 100%. आणि तुम्हाला हा प्रश्न काय करायचा आहे? कमेंट करून सांगायचा बाळा. हे वरती दिसतोय तो. हा, तुम्हाला काय करायचा? हा प्रश्न कमेंट करून सांगायचा आहे. आणि 100% मला कमेंट करून सांगा की त्याचा पर्याय कोणता आला आणि तुम्ही ते कसं सोडवलं. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि हा व्हिडिओ आपला शेअर करायला विसरू नका. आपण पूर्ण NMS नवोदय स्कॉलरशिप आणि वर्ग 1ली ते 10वी गणित विषयाच्या आपण या चॅनलवरती तयारी करून घेतो. तर ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कोणता व्हिडिओ पाहिजे अभ्यासक्रमातला, बुद्धिमत्ता गणित, कोणताही सांगा, तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. तोपर्यंत धन्यवाद. भेटूया आपण अशाच व्हिडिओमध्ये, पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.